केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातील 90हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। या यशवंतांचा गुणगौरव वारणानगरमधील सुराज्य फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला। वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या हस्ते यशवंतांना गौरवण्यात आलं। केंद्र शासनाच्या वतीने घेतलेल्या UPSC परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून 90 विद्यार्थी यशस्वी झालेत। या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ वारणानगरमधील सुराज्य फाउंडेशनच्या वतीने पार पडला। या सत्कार समारंभाला 20 उमेदवार उपस्थित राहिले होते। या सर्वांचा सन्मान आमदार विनय कोरे आणि सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी एक तत्व अभ्यास तंत्र वापरावं, थोरा मोठ्यांचा आदर करून अंगी नेहमी विनयशीलता बाळगावी अशी अपेक्षा व्यक्त केली। तर आमदार विनय कोरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देशाची प्रतिमा उंचावण्याची मोठी जबाबदारी असते। देश जेव्हा युद्धजन्य किंवा विपरीत परिस्थितीमध्ये असतो तेव्हा या प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते। ऑपरेशन सिंदूरमध्ये देशाचे परराष्ट्रीय मंत्री S जयशंकर यांनी विशेष भूमिका बजावत अख्ख्या जगाला आपल्या देशाची बाजू यशस्वीरित्या समजावून सांगितली। तसंच देशाचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल देखील पूर्वी प्रशासकीय अधिकारी होते। नव्या अधिकाऱ्यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवावी असं मत आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केलं। दरम्यान स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचा दर हा फार कमी असून प्रत्येक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याकडे B प्लॅन असणं गरजेचं आहे असं मत अंकिता पाटील यांनी व्यक्त केलं। तुम्ही जर ही परीक्षा देतात ते क्लिअर असू दे आणि दुसरं म्हणजे प्लॅन बी हा खूप गरजेचा आहे। तुम्ही हा तुमचा कॉल असू शकतो किंवा सब्जेक्टिव्ह गोष्ट की तुम्ही कुठल्या अटेम्प्ट नंतर विचार करताय प्लॅन बीचा। आता तुम्ही दुसऱ्या अटेम्प्ट नंतर किंवा तिसऱ्या अटेम्प्ट नंतर विचार करू शकता की प्लॅन बी माझ्यासाठी काय असू शकतो, कारण प्रॅक्टिकली आपण विचार केला पाहिजे, कारण ह्यात खूप वेळ जातो, आपण वर्ष देतो आणि त्याच्यामध्ये कधी कधी अपयश हे येतं आणि फायनल अटेम्प्टपर्यंत पण आपण लिस्टमध्ये नाही असतो। तर मग ते 5-6 वर्ष जे त्याच्यामध्ये गेले आहेत तर असं नसायला पाहिजे की आपण ती पूर्ण 5-6 वर्ष दिली आहेत आणि त्याच्यामध्ये आपण मार्केटेबल किंवा काय प्रोडक्टिव्ह त्याच्या बाहेर येत नाही। तर थर्ड अटेम्प्टपर्यंत आपण फुल टाईम देऊ शकतो। त्याच्यानंतर प्लॅन बी हा असू दे, प्रॅक्टिकल असू दे, पण जसं आधीही मेन्शन केलेलं आहे की त्याच्यामुळे प्लॅन ए वरती काही फरक पडला नाही पाहिजे। तुमचा अभ्यास हा गोल UPSC साठी हा क्लिअरच असायला पाहिजे। उपस्थितांचं स्वागत प्राध्यापक जीवनकुमार शिंदे यांनी केलं। समारंभासाठी आमदार अशोकराव माने, सावित्री महिला संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, ज्योतिरादित्य कोरे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव, वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी VV कारजिनी, सुधीर कामेरीकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि संचालक उपस्थित होते।